जय महाराष्ट्र। मी शिवाजी सावंत, संपर्क प्रमुख शिवसेना शिंदे गट सोलापूर। मी आणि माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब, आम्ही मिळून 5 भाऊ। आमचं गाव वाकाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। एका खेड्यामधून आम्ही राहत होतो। माझं आणि सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय हे माझे धाकटे बंधू। आम्हा दोघांचं शिक्षण आमच्या गावातच मराठी शाळेमध्ये झालं। त्यानंतर तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या हायस्कूल लेवलपर्यंतचं शिक्षण झालं। त्यानंतर कॉलेज, माढा कॉलेज, सायकलवरती येऊन जाऊन परिस्थिती अतिशय हालाकीची होती आणि आरोग्यमंत्री असेल किंवा मी असेल, आम्ही दोघंही बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहोत। त्यानंतर पुढं धाकटे म्हणजे मंत्री महोदय हे पॉलिटेक्निकला म्हणजे इंजिनिअरिंग साईडला गेले, मी आर्ट साईडला आलो। मी आर्टमधून MA पॉलिटिक्स हा विषय घेऊन मी पुढे गेलो आणि राजाराम महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली। तसेच आमचे आरोग्यमंत्री ते इंजिनियर होऊन BE इलेक्ट्रिकल हे पदवी त्यांनी घेतली। त्यानंतर भारतीय विद्यापीठामध्ये तेही प्राध्यापक म्हणून सर्व्हिसला लागले। असा आमचा हा कौटुंबिक परिवार आणि 5 जण भाऊ, आई वडील हे आम्ही ग्रामीण भागातून आलेली म्हणून। साधारणपणे 1992 साली मी प्राध्यापकाची नोकरी सोडून गावी परत आलो आणि गावी परत आल्यानंतर आमचा पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता। त्या व्यवसायाला आमच्या बंधूला मदत करत राहिलो आणि त्यानंतर 1992 साली मी पहिल्यांदा शिवसेनेमध्ये प्रवेश केला। माझं भाग्य की माझ्या प्रवेशाला त्या काळात 1992 साली सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे माढ्यामध्ये आले आणि त्यांच्या हस्ते माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। त्यावेळी त्यांची प्रचंड मोठी सभा मी इथे घेतली होती माढा तालुक्यामध्ये आणि तिथून माझ्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय जीवनाला सुरुवात झाली। पुढं 92 पासून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाची ध्येय धोरणं राबवणं, हे करणं ते करणं असं करत असताना 3 वर्ष चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 1995 मध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं प्रकाश गोरे माढा तालुका प्रमुख यांना तिकीट मिळालं आणि त्यांचं मी उपतालुका प्रमुख होतो, ते तालुका प्रमुख होते आणि माझं सुदैव, माझं नशीब, माझं भाग्य की त्या काळामध्ये आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा कुर्डवाडीला होती आणि मी धन्य समजतो कारण त्यांची जेवणाची आणि निवासाची व्यवस्था माझ्याकडे असल्या कारणानं मला त्यांच्यासोबत राहण्यासाठी 12 ते 14 तास वेळ मिळाला। त्यांना त्यांच्या पायाला स्पर्श करता आला, त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला। इतकं पावन क्षण मी माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा अनुभवतो कारण आता जे आम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये आहोत त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांचीच ताकद आमच्याबरोबर आहे। सन्माननीय एकनाथ भाईजी शिंदे आणि मी, संजयजी राठोड आणि उस्मानाबादचे आपले धाराशिवचे अनिल खोचरे एका दिवशी जिल्हा प्रमुख झालो। त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते। आमच्यावर जबाबदारी दिली मला सोलापूरची, शिंदे साहेबांना ठाण्याची, राठोड साहेबांना यवतमाळची आणि खोचरे साहेबांना धाराशिवची। आम्ही त्यावेळी जिल्हा प्रमुख झालो आणि काम करत राहिलो। काम करण्याची जी पद्धती आहे, सर्वसामान्याच्या हाकेला धावून जाणं, मग तो प्रसंग कुठलाही असो, कितीही अडचणीचा असो, किती दुर्धर असो, त्या ठिकाणी जाऊन पोहोचणं आणि मदत करणं हे शिंदे साहेबांच्या स्वभावात आहे आणि आमच्याबरोबर जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची सुद्धा वृत्ती तीच आहे, प्रत्येक ठिकाणी धावून जाणं आणि सर्वसामान्य माणसाला मदत करणं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करताना आपण समाजासाठी काय करतो याचा गवगवा न करता समाजासाठी अहोरात्र काम करण्याची जी शिंदे साहेबांची पद्धत आहे, त्यामुळं त्यांची पद्धत सगळ्या महाराष्ट्राला भावली आहे, आवडली आहे। त्यामुळे शिंदे साहेबांचं काम करण्याचं अतिशय चांगली पद्धत आहे। त्यामुळे महाराष्ट्रावर आज जे त्यांना पाठिंबा मिळतोय, त्यांच्याविषयी जे आदर आणि प्रेम आहे त्यामुळंच आहे। आणि आम्ही एकमेकाला पहिल्यापासून ओळखत असल्यामुळं आम्हाला चांगलं माहिती आहे की शिंदे साहेब सर्वसामान्यांसाठी काम करणारे माणूस असल्याकारणानं त्यांच्यावरती महाराष्ट्र प्रेम करतो। ज्यावेळेस आपले
शिंदेसाहेब, सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या बंधूंना त्यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतला आणि आरोग्य खातं दिलं। आणि आरोग्य खात्याचे मंत्री झाल्यानंतर आमचे बंधू डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी एक विचार केला की आपण एक महाआरोग्य शिबिर घेऊया म्हणून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये परांडा शहरामध्ये पहिल्यांदा महाआरोग्य शिबिर घेतलं आणि सगळ्या भागातून लोक त्या ठिकाणी त्या महाआरोग्य शिबिराचा फायदा घेण्यासाठी, सेवा घेण्यासाठी किंवा संधी साधण्यासाठी तिथं आले। आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा 27 आणि 28 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ते आरोग्य शिबिर झालं आणि त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये 3,07,000 लोकांनी त्या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला आणि हे एक जागतिक रेकॉर्ड झालं, त्याचं ते सर्टिफिकेट आहे। परांड्याचं शिबिर यशस्वी झाल्यानंतर आम्ही विचार केला आणि आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांशी, शिंदे साहेबांशी चर्चा केली, उपमुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि ठरवलं की आषाढी वारीमध्ये जर आपण हे आरोग्य शिबिर लावलं आणि 21 दिवस जे वारकरी महाराष्ट्रभरातून चालत पंढरपूरला येतात त्या ठिकाणी त्यांना आरोग्य सेवा देणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण 21 दिवस चालून आल्यानंतर जे थकले भागलेले वारकरी ज्यांचं वय झालंय अशा लोकांना आरोग्य सेवा पुरवावी ह्या हेतूने त्यांचा विचार विनिमय झाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांनी आरोग्यमंत्र्यांना परवानगी दिली की तुम्ही आरोग्य शिबिर घ्या आणि त्यामुळं आषाढी वारीमध्ये आम्ही 3 ठिकाणी आरोग्य शिबिर लावलं, ज्या ठिकाणी सगळ्या पालख्या एकत्र येतात त्या वाखरी या ठिकाणी, दुसरं 3 रस्ता आणि गोपाळपूर अशा 3 ठिकाणी आरोग्य शिबिर लावलं आणि त्या आरोग्य शिबिरामध्ये साधारणतः आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी, स्वयंसेवक अशा सगळ्यांनी मिळून साधारणपणे सर्व आषाढी वारीमध्ये 11,64,684 लोकांची तपासणी झाली। हे जागतिक रेकॉर्ड पहिलं जे आम्ही केलं होतं ते तर आम्ही स्वतःच मोडलो, परंतु रेकॉर्ड मोडल्याच्या आनंदापेक्षा ज्या वारकऱ्यांना आम्ही सेवा पोचवली आणि जे वारकरी येतात खरोखरच पांडुरंगाची सेवा, रुग्ण हीच ईश्वर सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे माध्यम हे पांडुरंगाच्या जवळ, देवाच्या जवळ जाण्याचे एक चांगलं साधन आहे असं मानून आम्ही सेवा केली आणि ते यशस्वी ठरली आणि चांगल्या पद्धतीने 3 ठिकाणची शिबिरं पार पडली। त्यानंतर कालच्या नवरात्रामध्ये तुळजापूरच्या ठिकाणी सुद्धा आरोग्य शिबिर लावलं, त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि कालच्या कार्तिक वारीमध्ये सुद्धा आरोग्य शिबिर लावलं आणि 65 एकरामध्ये त्या जिथं सगळ्या दिंड्या एकत्र राहतात त्या ठिकाणी ते शिबिर लावलं। त्या ठिकाणी सुद्धा 1.25 लाख लोकांची तपासणी झाली आणि जे छोटे छोटे 20 ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते आपण दवाखाने छोटे छोटे ठेवले होते, असे सगळे मिळून 1,52,000 लोकांची सेवा त्या ठिकाणी आम्हाला करायला मिळाली आणि ही एक चांगलं माध्यम आहे लोकांच्या मध्ये जाण्याचं। आणि आपल्या पक्ष समाजसेवा 80% समाजसेवा 20% राजकारण करतो, ही निस्वार्थ भावनानं करतो, ही आपल्या शिंदे सेने गटाची जी सेवा आहे ही लोकांपर्यंत पोहोचली आणि आपल्याला आपल्या पक्षातर्फे मिळालेलं धनुष्यबाण हे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, हे आम्हाला एवढं सांगायला खूप अभिमान वाटतो। मुख्यमंत्री सहायता निधीमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना मदत झालेली आहे। आता आपण जिथं बसतो या शेजारीच आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष आहे, जिथं आरोग्य खात्याचं ऑफिस आहे, तिथं सगळे फॉर्म भरून ठेवले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ज्या ज्या लोकांना आपण मदत करू शकतो, जे त्या निधीच्या सगळ्या याच्यामध्ये बसतात त्या सगळ्यांच्या लोकांच्यासाठी आपण इथं सेवा शेजारी ऑफिस केले आणि जिल्ह्यातले सगळे लोक आपल्या इकडे येऊन ती सेवा घेतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपण त्यांच्या उपयोगाला पडतो आणि त्यांची सेवा होत गेलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा निधी आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण देऊ शकलो। आणि आपले एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जे आज 100-125 कोटी रुपये आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला त्यांनी दिलेले आहेत आणि त्यातून बऱ्याच लोकांचे जीव वाचलेत, जो सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा मोठ्या दवाखान्यापर्यंत सुद्धा या निधीच्या माध्यमातून गेला। आणि महाराष्ट्रातले आरोग्य खातं हे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांच्या माध्यमातून आज सध्याच्या काळाला अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय आरोग्य खात्याचे घेत असताना शिंदे साहेबांनी जे आरोग्यमंत्र्यांना साथ दिली आणि सहकार्य केलं आणि त्यांना आदेश दिले तुम्ही करा, मी तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जनतेचं चांगलं कल्याण झालेलं आहे
आणि सर्वसामान्य लोकांचा जे शासकीय दवाखाने आहेत, जिथं पहिल्यांदा लोक जायला नको म्हणत होती, तिथं आज गर्दी दिसून येते आणि दवाखाने बाहेरच्या म्हणजे खाजगी दवाखान्यापेक्षा सरकारी दवाखान्यामध्ये लाभ आणि औषधं चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. लोक खुश आहेत आणि ही आरोग्य सेवा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने दिली जाते. त्यामुळं आपल्या शिवसेनेवरती लोकांचा खूप विश्वास बसलेला आहे आणि ही शिवसेना खरंच समाजसेवा करणारी शिवसेना आहे अशी त्यांची खात्री झाली. बऱ्याच दिवसापासून आरोग्य सेविकांचा प्रश्न होता, आशा वर्करांचा प्रश्न होता, बरेचसे प्रश्न रोज येतात पत्रात. त्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतले आणि त्यांना ताकद देण्याचं काम सर्वस्वी मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्रातली हे जे सेवक आहेत, जे आतापर्यंत वंचित राहिले या सगळ्या ह्याच्यापासून, ते सध्या खुश आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण घेतलेले निर्णय, मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेबांनी दोघांनी घेतलेले निर्णय लोकांना मान्य आहेत आणि ते लोक आता सध्या काम करताना सुद्धा कालच्या कार्तिकी वारीमध्ये आम्हाला त्याचा खूप अनुभव आला. कारण आशा वर्कर्स आणि ज्या नर्सेस वगैरे सगळ्यांनी तरी अतिशय सेवा तीन पाळीमध्ये 24 तास आपण ती सेवा सुरू ठेवली होती. कोणीही आळस न करता चांगल्या पद्धतीची सेवा दिली. त्यांनी सांगितलं आमच्यासाठी शासन एवढं चांगलं काम करतंय म्हणून आम्ही सुद्धा समाजासाठी तुमच्या ह्या असलेल्या आरोग्य शिबिरासाठी त्या पद्धतीनं सेवा देऊ असं त्यांनी सांगून चांगल्या पद्धतीचं काम केलं. चांगले निर्णय आहेत आणि मुख्यमंत्री जे निर्णय घेतात त्याबरोबर समाजामध्ये जी त्यांच्याविषयीचे प्रेम आणि जे आदर आहे ते खूप वाढत चाललाय. ऑफ द रेकॉर्ड म्हटलं तर आज नंबर 1 ला आहे. व्यवस्थित आहे, सगळं मस्त चाललंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निराशा लोकांमध्ये होती, सेवा होत नव्हती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यांच्या विरोधात आपण लढलो, सरकार त्यांच्याबरोबर घेऊन जर मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले, त्यामुळे आपले शिवसेनेचे बरेचसे आमदार की ज्या आमदारांनी मतं मागताना सेना भाजप म्हणून मतं मागितली आणि आपले सरकार करण्याची वेळ ज्यावेळेस आली तेव्हा ह्याला सोडून देऊन आपण तर वेगळ्याशी संसार मांडायला लागलो. तर ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिले त्यांना ते पटत नाही, आवडत नाही. मग सगळ्या आमदारांचा हा विषय होता की आपण ज्याच्या विरोधात लढलो त्यांच्याबरोबर काम करत असताना उद्या कुठल्याही गोष्टीला सामोरं जात असताना आपण काय करणार, लोकांना कसं सामोरं जाणार, मतदारांना काय उत्तर देणार, ह्या अशा असंख्य गोष्टी होत्या अडचणीच्या. त्यामुळं त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, बाकी सगळे आमदार असतील, आरोग्यमंत्री असतील, यांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेला मान्य झालेला आहे आणि लोकांनी तो मान्य केला. हे असंच राहायला पाहिजे होतं, व्हायला पाहिजे होतं. त्याला 2.5 वर्ष वाट पाहावी लागली, परंतु 2.5 वर्षानंतर का होईना पण एक चांगलं काम या लोकांनी केलं आणि लोकांच्या मनातलं स्वप्नातलं सरकार त्यांनी आणून दिलं. त्याबद्दल लोक खुश आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.